पूजा खेडकर यांच्या बंगल्यातनं चतुर्शृंगी पोलिसांनी ही कार जप्त केली। दरम्यान पूजा खेडकर यांनी आज याच ऑडी कारला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला होता आणि याबाबत त्यांना कारच्या कागदपत्रांसह पोलीस स्टेशनला हजर राहण्यासंदर्भात नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती। मात्र पूजा खेडकर यांनी ऑडी कारचा 2 दिवसांपूर्वी 27,600 रुपयांचा दंड भरला होता। पुण्यातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर हिची गाडी अखेर पुणे वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी वाहतूक विभागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळते। पूजा खेडकर वापरत असलेली हीच ऑडी कार आहे आणि त्यांनी रात्री काल अचानक त्यांच्या ड्रायव्हरनी पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात असलेल्या वाहतूक विभागात ही गाडी जी आहे ती लावलेली आहे। आणून या कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकर त्या IAS अधिकारी असल्याचं दाखवत होत्या। अनेक सरकारी कार्यालयात जाताना त्यांनी ही कार वापरली होती। मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा त्यांना अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। मात्र 2 दिवसापूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकर याच्या आईने खरं तर बंगल्यात प्रवेश दिला नव्हता। त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी नोटीस लावली होती आणि त्यानंतर जो दंड होता तोही खरं तर ठोठावला होता। मात्र अखेर आज पुणे वाहतूक पोलीस जे चतुर्शृंगी पोलिसांचा वाहतूक विभाग आहे त्या ठिकाणी काल अचानकपणे पूजाच्या ड्रायव्हरनी या ठिकाणी ही गाडी जी आहे ती आणून लावलेली आहे। त्यामुळे आता यानंतर पोलीस काय कारवाई करतात या गाडी संदर्भात ते पाहावं लागणार आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून पूजा खेडकरच्या संदर्भात वेगवेगळे खुलासे जरी समोर येत असले तरी या गाडीचा एक विषय महत्त्वाचा होता आणि आता अखेर ही गाडी जी आहे ती काल रात्री अचानकपणे त्यांच्या ड्रायव्हरनी या ठिकाणी आणून लावलेली आहे। त्यामुळे आता पुढे पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।